नमस्कार मित्रांनो, पुजारवाडी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि ते मैदान जे आहे ते दुशाचं मैदान चालू आहे आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये आत्ता टोटल 7 सेमी होते आणि त्या 7 सेमीमधून कोणते बैल फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत. सुरुवात करूया सेमी क्रमांक 1मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कानकत्रीकरांचा मोरा, तसेच फायटर उर्फ छोटा सर्जा किरण ड्रायव्हर वरुडकरांनी ही गाडी चालवली होती. नक्कीच सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. बुलढाणा कालगावकरांचा सर्जेराव आणि त्याच्यासोबत पळाला चिकारा आणि सर्जेरावची ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली, सेमीफायनल पात्र करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच ही गाडी चांगली पाळली, सुंदर पाळली आणि ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे किरण ड्रायव्हर वरुडकरांनी आणि सेमीफायनलमध्ये चांगली गाडी पाळली. सेमी क्रमांक 2चा निकाल 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी अनिकेत खरात जयपूर या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला सोनाई गार्डन यांचा सायको पळाला आणि त्या सायकोसोबत पळाला डावीला या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत गुलालामध्ये असणारा हा निमगावकरांचा सावकार पळाला. सावकार आणि सायकोची गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे चेतन ड्रायव्हर कारुंडेकर यांनी आणि नक्कीच खूप छान गाडी पळाली. पब्लिकनं गाडी होती बरं का, आणि पब्लिकनं गाडी पळती, जी पळती गाडी पब्लिकनं त्या गाडीचं नाव हे होतंच आणि नक्कीच गाडीचं नाव झालंच. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. काय झालं, 3 गाड्यांमध्ये काटे आणि तटीची लढत झाली, परंतु एकामुळे दुसऱ्यामुळं तिसऱ्याचं मात्र झालं. नक्कीच यात चौथ्यातच साधलं. सागर पवार यांचा दुसा बॉस पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पप्पू कोंडलकर यांचा शंभू पळाला. शंभू आणि बॉसची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झाली, सेमीफायनल पात्र करून फायनलसाठी पात्र झाली आहे. नक्कीच आता बघूया काय कमाल करते ही गाडी फायनलमध्ये. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4चा निकाल घेतोय. 4मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी दिवा मुंबई यांचा घरचा साज पळाला. सुंदर अशी गाडी पळाली. सिद्धेश्वर कुरोलीकरांचा तसेच घरचा साज म्हणावा लागेल. हिंद केसरी लक्षा पळाला आणि त्या लक्षासोबत वादळ पळालं. नक्कीच ही गाडी दुशामध्ये चांगलीच पळते. वादळ दुसा आहे आणि लक्षा जो आहे तो ओपनचा बैल आहे. नक्कीच ही गाडी चांगली पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 5चा निकाल घेतोय. 5मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कार्तिकी अजय जाधव मुळीकवाडी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. उजवीला पळाला विठ्ठल ड्रायव्हर यांचा चिक्या, अजय शेट यांचा चिक्या आणि त्या चिक्यासोबत पळाला डावीला शिवन्या डेरे यांचा राणा पळाला आणि ही गाडी सेमीफायनल पात्र करून फायनलसाठी पात्र केलेले आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी. आणि या सेमीमध्ये बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक यांचा पराभव झालेला आहे. बकासूरची गाडी तास क्रमांक 2 वरून म्हणजे पब्लिकनं लागली होती गाडी आणि नक्कीच खूप नवीन वर्षाला आज बकासूरने धक्कादायक निकाल दिला. आज पराभव झाला बकासूरचा, परंतु असो दोन्हीही बैल चांगलीच आहेत, दोन्ही नंदी चांगलीच आहेत. काय पराभव हे होत राहतात, त्यांचे दोघांचे पण इतिहास चांगले आहेत. कार्तिकसुद्धा चांगलाच पळाला आणि बकासूरचा चांगलाच पळतो. नक्कीच कसं असतं, खेळ आहे, खेळामध्ये कधी कमी जास्त होत राहतं. नाराज होऊ नये दोन्ही बैलांच्या फॅन्सने. नक्कीच कमबॅक दोघांचाही होईल. बकासूरचा पराभव झालेला आहे आणि कार्तिकचा सेमीफायनल 5मध्ये सेमीफायनल 6 मागे ठेवलेला आहे. सेमी क्रमांक 7चा निकाल घेतोय. 7मध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत गुलालामध्ये असणारा हा मानघर पारगावकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळाला राहुल शेठ यांचा विराट. ही गाडी तास क्रमांक 5 वरून सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच हे होते 1 ते 7चे निकाल. 6चा निकाल पेंडिंग आहे. नक्कीच सांगा आणि नक्कीच आज मैदानामध्ये का नाही दिसलो. आज एक मोठी मुलाखत येते. या बैलगाडा क्षेत्रामध्ये सलग 12 वर्ष झालं तो पळतोय, अजूनही पळतोय. असा हा गोळेवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांचा
एक टॉपचा चॉकलेट नावाचा बैल आहे. ती मुलाखत संध्याकाळी 8च्या दरम्यान येईल. धन्यवाद.